नागपूरमध्ये एका अफगाण नागरिकावर अचानक धक्कादायक हल्ला झालाय। त्याला पाकिस्तानी समजून मारहाण करण्यात आली आहे। तिघा आरोपींना यशोधरा नगर पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हे दाखल झालेत। फहीम खान नावाचा हा नागरिक गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे। नागपूरच्या यशोधरा नगर परिसरात अफगाण नागरिक फहीम खान उर्फ ममतूर मरगक याच्यावर पठाणी पोशाख आणि उर्दू भाषेमुळे पाकिस्तानी समजून हल्ला करण्यात आला। अजय चौहान, ऋषी आणि मयंक या तिघा आरोपींनी सिमेंट ब्लॉकने फहीमच्या डोक्यावर आणि छातीवर जोरदार मारहाण केली। हल्लेखोरांनी फहीमच्या गाडीचेही नुकसान केले। पोलिसांनी तिघांना अटक करून हत्येचा प्रयत्न, जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। जखमी फहीम सध्या रुग्णालयात उपचार घेत असून मुख्य आरोपी अजय चौहानची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले। काल 28/7/2025 यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत यादवनगर एरिया आहे। तिथे काही अफगाणी रेफ्युजीज आहेत, त्यांच्याकडे व्हॅलिड रेफ्युजी कार्ड्स देखील आहेत। ते मागच्या जवळपास 15 वर्षापासून नागपूरमध्ये राहत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ते बिझनेस करतात। काल ते रात्रीच्या वेळेस तिथे त्यांना एक जुना फ्रीज खरेदी करायचा होता, तर ते बघण्यासाठी गेले होते इथे फंक्शनल आहे किंवा कसं। त्यावेळेस तिथेच त्या वस्तीत राहणारा एक अजय चव्हाण नावाचा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे आणि त्याच्यासोबत त्याचेच नातेवाईक एक ऋषी तांबे नावाचा मुलगा आणि एक मायनर मुलगा होता। तर यांनी त्यांना संशयाच्या ह्याच्यातून की तुम्ही कुठून आले, एवढ्या रात्रीच्या वेळेस इथे काय करताय, आणि गाडी त्यांनी तिथे गल्लीत पार्क केलेली होती, तर त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि मग या हॅबिच्युअल ऑफेंडरने तिथे आजूबाजूला पडलेले काही दगड आहेत त्याच्याने त्यांच्या गाडीचा काच फोडण्याचा प्रयत्न केला। तर त्यात त्या एका व्यक्तीच्या डोक्याला देखील दगड लागलेला आहे। तर ही इज आउट ऑफ डेंजर, परंतु त्याच्यामध्ये आपण याचा इंटेन्शन बघता आपण अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे दोन मुख्य आरोपी होते ते देखील आपल्या ताब्यात आहेत। जसं की मी सांगितलं, यातला जो मुख्य आरोपी आहे तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, तर तो त्याचे ऑलरेडी तिथे एरियामध्ये न्यूसन्स व्हॅल्यू आहे। तो बऱ्याच व्यक्तींवर काही ना काही कमेंट्स करत असतो। तर हे लोक तिथे असताना यांना हिंदी व्यवस्थित बोलता येत नव्हतं, यांचे ऍक्सेंट वगैरे बघून हे पाकिस्तान मधून आले ह्या प्रकारचं तो तिथे ओरडत होता मोठ्या मोठ्याने। परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की तिथलेच लोकल जे इतर वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनीच पुढे येऊन या लोकांना बाजूला तिला रेस्क्यू केलं आणि आपले पोलीस देखील तिथे वेळेवर पोहोचले आणि त्यानंतर मग आपण या आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे।